नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी केली। या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या कारंजा टोल प्लाझा, शेलू बाजार टोल प्लाझा, मालेगाव टोल प्लाझा इत्यादींची सुद्धा पाहणी केली। शेलू बाजार ते मालेगाव दरम्यान सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली। मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृद्धी महामार्गावरील बेस कॅम्प येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कारंजा तालुक्यातील दोनत खुर्द येथून सुरू होणारा समृद्धी महामार्ग मालेगाव तालुक्यातील केनवड येथून पुढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जातो। 97 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जातो आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामधून अक्षय लोटे यांचा वाशिम येथून विशेष वृत्तांत।